Good morning, all of you. Today we will discuss our new point is antidepressants agent or antidepressant agent. Now, what is mean by depression or mental disorder? It is a mental disorder in which which is characterized by the sadness, loss of concentration, and insomnia. Loss of concentration with insomnia or hypersomnia. Insomnia means lack of sleep. And anorexia. Anorexia means loss of appetite. It is also characterized by the anxiety, change in mood, and sometimes suicidal tendencies. Now, what is meant by mental depression? Mental depression, it is characterized by the marked sadness, loss of concentration, which is associated with the insomnia or hypersomnia, anxiety, anorexia, change in mood, and sometimes suicidal tendencies. Mental depression काय असतं? It is characterized by the sadness, loss of concentration. It is associated with the insomnia or hypersomnia, म्हणजेच लॅक ऑफ स्लीप. त्या डिप्रेशनमध्ये काय झालेलं असतं त्या पेशंटमध्ये किंवा त्या इंडिव्हिज्युअलमध्ये, तर लॅक ऑफ स्लीप असतं, किंवा ॲनोरेक्झिया म्हणजे भूक लागत नाही, अँझायटी म्हणजे भीती असते, अँझायटी और फिअर अबाउट एनी सब्जेक्ट और ऑब्जेक्ट, चेंज इन मूड चेंज राहतो त्याचा, किंवा समटाईम्स सुसायडल टेंडन्सी पण राहते. हे झालं तुमचं मेंटल डिप्रेशन. देन व्हॉट इज मीन बाय अँटीडिप्रेसंट ड्रग्स? Antidepressants are the agents or drugs which are used in the treatment of mental depression are known as antidepressant drugs. ते काय करतात अँटीडिप्रेसंट ड्रग्स? तर डिक्रीजेस द लेवल ऑफ, म्हणजे तुमचं डिप्रेशन, मेंटल डिप्रेशन किंवा डिप्रेशनमध्ये काय झालेलं असतं, तर तुमचे जे कॅटेकोलामाइन आहेत, फॉर एक्झाम्पल नॉरॲड्रेनालिन असेल किंवा सेरोटोनिन, याचं काय झालेलं असतं, लेवल ब्रेनमधली इन्क्रीज झालेली असते. त्यामुळे तुम्हाला ते डिप्रेशन दिसून येतं, मेंटल डिप्रेशन दिसून येतं. त्याच्यामध्ये काय दिसून येतं? अँझायटी, फिअर अबाउट एनी सब्जेक्ट और ऑब्जेक्ट, किंवा चेंज इन बिहेवियर किंवा समटाईम्स सुसायडल टेंडन्सी दिसून येतं त्या इंडिव्हिज्युअलमध्ये. तर हे का दिसून येतं? तर त्या पेशंटमध्ये किंवा त्या इंडिव्हिज्युअलमध्ये काय झालेलं असतं, तर इन्क्रीज इन अ लेवल ऑफ कॅटेकोलामाइन, दॅट इज नॉरॲड्रेनालिन अँड सेरोटोनिन. त्यामुळे त्या ती मेंटल कंडिशन दिसून येते त्या इंडिव्हिज्युअलमध्ये. मग तुमचे अँटीडिप्रेसंट ड्रग काय करतात, तर ते जे कॅटेकोलामाइन आहेत त्यांची लेवल काय करतात, कमी करतात, ब्रेनमधली नॉर्मल लेवलला आणतात, आणि तुमचे जे सिम्पटम्स असतील डिप्रेशन, मेंटल डिप्रेशनचे, ते काय करतात, ट्रीट करतात. हे झालं तुमचं अँटीडिप्रेसंट ड्रग्स और एजंट. देन वी विल सी द क्लासिफिकेशन ऑफ द antidepressant agent. First class is tricyclic antidepressant agents or drugs, tricyclic antidepressants. These are the selective inhibitors of the noradrenaline transport. हे काय आहे, तुमचे नॉरॲड्रेनालिनला काय करतात, इनहिबिट करतात. सिलेक्टिव्ह इनहिबिटर्स आहेत. कशाचे? तर नॉरॲड्रेनालिन कॅटेकोलामाइनचे. त्यामुळे हे काय करणार, ड्रग नॉरॲड्रेनालिनची जी इन्क्रीज झालेली लेवल आहे त्या लेवलला काय करणार, त्याला इनहिबिट करतात. कॅटेकोलामाइन जे आहे तुमचं काय, नॉरॲड्रेनालिन, त्याला काय करतं, हे इनहिबिट करते. ट्रायसायक्लिक अँटीडिप्रेसंट ड्रग काय करतात, ते नॉरॲड्रेनालिन ह्या कॅटेकोलामाइनला इनहिबिट करतात, आणि ब्रेनमधलं त्याचं लेवल काय करतात, इन्क्रीज झालेली लेवल काय करतात, नॉर्मलला आणतात. फॉर एक्झाम्पल इमिप्रामाइन अँड डेसिमिप्रामाइन, हे काय तुमचे ट्रायसायक्लिक अँटीडिप्रेसंट एजंट. देन सेकंड क्लास इज मोनो अमाइनो ऑक्सिडेज इनहिबिटर, दॅट इज माओ इनहिबिटर. It is an enzyme. MAO, it is an enzyme which is responsible for the metabolism of the catecholamine. कशासाठी रिस्पॉन्सिबल असतात तुमचे माओ एन्झाईम? रिस्पॉन्सिबल फॉर दी मेटाबॉलिझम ऑफ दी कॅटेकोलामाइन. आता कॅटेकोलामाइनचं जर मेटाबॉलिझम फास्ट झालं तर काय होतं, मग जी कॅटेकोलामाइन तुमचं नॉरॲड्रेनालिन किंवा सेरोटोनिन आहेत त्यांची लेवल काय होते, मग हाय होते. मेटाबॉलिझम फास्ट झालं, डिस्ट्रीब्युशन फास्ट होणार, आणि त्याचं एक्सक्रिशन पण फास्ट होणार. त्यामुळे काय होतं, मग तुमचं नॉरॲड्रेनालिनची लेवल, नॉरॲड्रेनालिन असेल किंवा सेरोटोनिन, हे काय कॅटेकोलामाइन आहे, त्या कॅटेकोलामाइनची लेवल काय होते, ब्रेनमधली इन्क्रीज होते.
त्यामुळे काय दिसून येतं, मेंटल डिप्रेशन, त्या कंडिशन दिसून येतात त्या इंडिव्हिज्युअलमध्ये. मग तुमचं माओ इनहिबिटर्स काय करतात, त्या एन्झाईमला काय करतात, इनहिबिट करतात. आणि जे त्याची जे मेन फंक्शन आहेत माओ एन्झाईमचं, दॅट इज मेटाबॉलिझम, ते काय करतात, मग इनहिबिट करतात. मेटाबॉलिझम स्लो झालं तर काय होणार आहे, मग त्याचा ॲक्शन पण स्लोच दिसेल तुम्हाला. त्यामुळं ते ब्रेनमधली नॉरॲड्रेनालिन किंवा सेरोटोनिनची लेवल काय होईल, कमी होईल. आणि तुमचे जे सिम्पटम्स, साइन अँड सिम्पटम्स असतील मेंटल डिप्रेशनचे, ते काय होतील, ट्रीट होतील. देन थर्ड क्लास इज सिलेक्टिव्ह सेरोटोनिन रिअपटेक इनहिबिटर्स, दॅट इज SSRI, सिलेक्टिव्ह सेरोटोनिन रिअपटेक इनहिबिटर्स. दिस इज द न्यूअर क्लास ऑफ द अँटी डिप्रेसंट ड्रग्स. हा काय तुमचा न्यूली डेव्हलप्ड क्लास आहे अँटी डिप्रेसंट ड्रगचा. फॉर एक्झाम्पल काय येतं त्याच्यामध्ये, फ्लुओक्झेटिन, फॉर एक्झाम्पल फ्लुओक्झेटिन. देन फोर्थ क्लास इज अटिपिकल अँटी डिप्रेसंट्स, अटिपिकल अँटी डिप्रेसंट्स, फॉर एक्झाम्पल ट्रॅझोडोन. हे झालं तुमचं डेफिनेशन अँड क्लासिफिकेशन ऑफ अँटी डिप्रेसंट ड्रग. अँटी डिप्रेसंट ड्रग, व्हॉट इज मीन बाय डिप्रेशन or mental depression? It is characterized by the marked sadness, loss of concentration which is associated with the insomnia or hypersomnia, anorexia, anxiety, change in mood and sometimes suicidal tendency. हे काय तुमचं मेंटल डिप्रेशन कंडिशन आहे. इट इज अ मेंटल कंडिशन आहे, पूर्णपणे मेंटल डिस्टर्ब होऊन जातं मेंटल कंडिशन तुमची. त्यामध्ये काय होतं, ॲनोरेक्झिया म्हणजेच काय, लॉस ऑफ अपेटाईट, भूक लागत नाही. किंवा अँझायटी म्हणजे काय, भीती, एखाद्या गोष्टीबद्दल त्या पर्सनमध्ये, त्या पर्सनच्या माइंडमध्ये एखाद्या गोष्टीबद्दल किंवा एखाद्या थिंग्सबद्दल काय भीती बसलेली असते मनात, किंवा फोबिया निर्माण होतो त्याच्या माइंडमध्ये. किंवा चेंज इन मूड, नेहमी त्याचा मूड कसा चेंज होत राहतो. आणि समटाईम्स सुसायडल टेंडन्सी, त्याच्यामध्ये आत्महत्या करण्याची वृत्ती निर्माण होते. हे झालं तुमचं मेंटल डिप्रेशन. देन अँटी डिप्रेशन मीन्स these are the drugs or agent which reduces the level of catecholamine, elevated level of catecholamine in the brain, or to treat these are the drugs or agent which are used to treat the sign and symptoms of the mental depression. याला म्हटलं जातं तुमचं अँटी डिप्रेसंट एजंट्स. देन आपण बघितलं क्लासिफिकेशन, ट्रायसायक्लिक अँटी डिप्रेसंट. त्याचे मेन 4 क्लास पडतात. फर्स्ट क्लास कोणता, ट्रायसायक्लिक अँटी डिप्रेसंट एजंट, इट इज ऑल्सो नोन ॲज TCA. ते काय तुमचे सिलेक्टिव्हली नॉरॲड्रेनालिन कॅटेकोलामाइनचे काय आहेत, इनहिबिटर आहेत. ते कॅटेकोलामाइनला काय करतात, नॉरॲड्रेनालिन कॅटेकोलामाइनला इनहिबिट करतात आणि त्याची जी ब्रेनमधली इलेव्हेटेड लेवल आहे ते काय करतात, नॉर्मल कंडिशनला आणतात. फॉर एक्झाम्पल काय येतं मग, इमिप्रामाइन अँड डेसिमिप्रामाइन. देन सेकंड क्लास कोणता, मोनो अमायनो ऑक्सिडेज इनहिबिटर, दॅट इज माओ इनहिबिटर. हे काय तुमचं एन्झाईम आहे. माओ हे काय एन्झाईम आहे विच इज रिस्पॉन्सिबल फॉर दी मेटाबॉलिझम. कशासाठी लागतं ते, त्याचं मेन फंक्शन काय आहे तर मेटाबॉलिझम. कशाचं, कॅटेकोलामाइनचं काय करत असतं ते मेटाबॉलिझम करत असतं. आणि जर ते एन्झाईम म्हणजे तुमचे अँटी डिप्रेसंट ड्रग काय करतात तर माओ एन्झाईमला काय करतात, इनहिबिट करतात आणि त्याचं मेटाबॉलिझम काय करतात, स्लो डाऊन करतात. आणि काय करतात ते मेंटल जे डिप्रेशनचे जे काय साइन अँड सिम्पटम्स असतील ते काय करतात, मग कमी करतात. फॉर एक्झाम्पल काय आहे तर त्याच्यामध्ये तुमचं फिनाइल्झाईन. देन थर्ड क्लास इज सिलेक्टिव्ह सेरोटोनिन रिअपटेक इनहिबिटर्स, दॅट इज SSRI. दिस इज द न्यूवर क्लास ऑफ अँटी डिप्रेसंट ड्रग्स. फॉर एक्झाम्पल येतं फ्लुओक्झेटिन. त्यानंतर अटिपिकल अँटी डिप्रेसंट्स, फॉर एक्झाम्पल येतं तुमचा ट्रॅझोडोन. देन आपण बघतो फर्स्ट ड्रग आपल्याला बघायचं, त्याच्यामधला फर्स्ट ड्रग काय आहे, अमिट्रिप्टिलिन हायड्रोक्लोराइड. इट बिलॉंग्स टू ट्रायसायक्लिक अँटी डिप्रेसंट ड्रग एजंट और ग्रुप. इट बिलॉंग्स टू ट्रायसायक्लिक अँटी डिप्रेसंट ग्रुप ऑफ केमिकल्स. हे त्याचं स्ट्रक्चर. इट कन्सिस्टिंग 2 बेन्झीन रिंग अँड 1 ॲझेपाइन रिंग. नॉमेनक्लेचर त्याचं IUPAC नॉमेनक्लेचर काय येतं मग, 3(1011 डायहायड्रो 5H डायबेन्झो AB
सायक्लोहेप्टेन 5-ईल इडीन NN डायमिथाइल प्रोपेन 1 अमाइन. हे काय त्याचा IUPAC नॉमेनक्लेचर. देन हायड्रोक्लोराईड, हे काय तुमचं अमिट्रिप्टिलिन हायड्रोक्लोराईडचं काय आहे स्ट्रक्चर आहे IUPAC नॉमेनक्लेचर. त्याचं ब्रँड नेम काय आहे तर ब्रँड नेम ऑफ दी अमिट्रिप्टिलिन हायड्रोक्लोराईड. व्हॉट इज द ब्रँड नेम ऑफ अमिट्रिप्टिलिन हायड्रोक्लोराईड? काय तर सॅरोटिना और इलाविल, हे काय तुमचं ब्रँड नेम ऑफ दी अमिट्रिप्टिलिन हायड्रोक्लोराईड आहे. त्यानंतर आपण बघतोय प्रॉपर्टीज ऑफ दी अमिट्रिप्टिलिन हायड्रोक्लोराईड. इट ऑकर्स ॲज अन कलरलेस और व्हाइट क्रिस्टलाइन पाउडर. इट इज अ white crystalline powder. It occurs in the form of colorless or white crystalline powder. It is odorless. And freely soluble in water. It is odorless and freely soluble in water. कसं आहे? It is a white crystalline powder आहे, odorless आहे आणि freely soluble in water. वॉटरमध्ये कसं आहे? freely soluble आहे अमिट्रिप्टिलिन हायड्रोक्लोराईड. Then the storage condition for the अमिट्रिप्टिलिन हायड्रोक्लोराईड. It is stored in a airtight container protected from the light. It is stored in airtight container protected from light or it is stored in well closed container. हे झालं त्याचं स्टोरेज. त्यानंतर what is the uses of the antidepressant drug or amitriptyline hydrochloride drug? It is used in the treatment of the endogenous depression. Endogenous depression means जे तुमचं मानसिक खच्चीकरण झालेलं असतं त्याला म्हटलं जातं एंडोजिनियस डिप्रेशन. त्याच्यामध्ये यूज केलं जातात तुमचं अमिट्रिप्टिलिन हायड्रोक्लोराईड. इट इज युज्ड फॉर द ट्रीटमेंट ऑफ नॉक्टर्नल एन्युरेसिस इन अ चिल्ड्रन. नॉक्टर्नल एन्युरेसिस इन अ चिल्ड्रन मीन्स nocturnal enuresis means uncontrolled urination in a children. It is used in the treatment of nocturnal enuresis in the children, that is uncontrolled urination in a children at the night time. Then formulation or it is also used as an antidepressant agent. Uses काय त्याचे? It is used in the treatment of endogenous depression मध्ये यूज केलं जातं किंवा नॉक्टर्नल एन्युरेसिस इन अ चिल्ड्रन म्हणजेच uncontrolled urination in a children at a night. Then we will see the formulations of amitriptyline hydrochloride. Amitriptyline hydrochloride, it is available in the form of tablet or injection in the market. हे झालं तुमचं अमिट्रिप्टिलिन हायड्रोक्लोराईड. ह्याच्यामध्ये काय बघितलं आपण? इट इज अ क्लास ऑफ ट्रायसायक्लिक अँटीडिप्रेसंट ग्रुप. त्याचं स्ट्रक्चर बघितलं, त्याचा IUPAC नॉमेनक्लेचर बघितलं, त्याच्या प्रॉपर्टीज काय आहेत? इट इज व्हाईट क्रिस्टलाइन पावडर, ओडरलेस अँड फ्रीली सोल्युबल इन वॉटर. देन स्टोरेज, इट इज स्टोर्ड इन अ एअरटाइट कंटेनर प्रोटेक्टेड फ्रॉम लाईट. युजेस काय आहेत त्याचे? युज्ड इन एंडोजिनियस डिप्रेशन, ऑल्सो नॉक्टर्नल एन्युरेसिस इन अ चिल्ड्रन, दॅट मीन्स अनकंट्रोल्ड युरिनेशन इन अ चिल्ड्रन ॲट अ नाईट. फॉर्म्युलेशन काय त्याचे? फॉर्म्युलेशन तर अमिट्रिप्टिलिन टॅबलेट अँड इंजेक्शन. इट इज अवेलेबल इन द फॉर्म ऑफ टॅबलेट अँड ऑल्सो इंजेक्शन इन द मार्केट.